आपलंच असा. नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि कोकणातल्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला माहिती आहे का, मी खूप कमी वेळा म्हणजे मला वाटतं आत्तापर्यंत दुसऱ्यांदा मी कोकणामध्ये सकाळचा प्रवास करते. आणि आत्ता मी आहे ना इकडे मंडणगडच्या पुढे आंबेत घाटाने चालले आणि इतका सुंदर नजारा इथे आहे. म्हटलं चला आपण ब्लॉग बनवून तुम्हाला दाखवूया. तुम्ही या रोडने आलात का मला सांगा. सो चला दाखवते मी. वाव, पावसाळ्यात निसर्ग बघायला सगळ्यांना खूप जास्त आवडतो आणि त्यातल्या त्यात हे क्लायमेट एक नंबर आहे. आणि आम्ही सगळे इकडे थांबलेलो आहोत. शिव झोपलाय मस्तपैकी. इकडे थांबलोय. हॉटेल बॅक साईडने ते कळत नाही कोणतं हॉटेल आहे, पण आम्ही इकडे चहा विराज हॉटेल विराजला थांबलोय. इकडे आम्ही चहा पिणार आहोत आणि ही आहे आमची समोर गाडी. मस्त वाटतं ना असं प्रवास करायला. या सीझनमध्ये दाखवते तुम्हाला. इतकं जबरदस्त वाटतंय. वाव, खूपच सुंदर वाटतंय सगळं काही एक नंबर. इकडे आपण मस्तपैकी गाड्या पार्किंग करू शकता आणि हॉटेल विराजमध्ये येऊन मस्तपैकी चहा वगैरे सुद्धा पिऊ शकता. सो मी त्यासाठीच इकडे आलेली आहे. खूप छान असं वडाचं झाड आहे इथे. मी तर मस्त इकडे थांबून चहाचा वेट करते. काकींना चहा प्यायला बनवायला सांगितलेला आहे. असा पाऊस आणि चहा. तुम्ही टी लवर आहात का मला नक्की सांगा. आता शिव उठलेला आहे. मगापासून तो झोपून प्रवास करत होता आणि आता हा फायनली उठलेला आहे. आणि मी मस्तपैकी चहा पिणार आहे. आणि कसं वाटते तुझं एक्सपिरियन्स? कोकण कसं वाटलं तुला? नाही आवडलं कोकण? जाऊ दे, रे पडशील तिकडून खालून. वाव, हा इकडे पोझिशन मध्ये जाशील तिकडे. हा रस्ता जो येतोय हा दापोलीवरून येतोय आणि हा तिकडे थेट मुंबईला जातोय. आम्ही इकडे थांबलोय चहा प्यायला हॉटेल विराज मध्ये. इथे सगळेजण मस्तपैकी चहा पित आहेत. फक्त एकटा शिव चहा आणि काय खातोय? बिस्किट. बाकी सगळेजण मस्तपैकी चहाचा आनंद घेतात. बघा लोकेशन बघा, इतकं सुंदर आहे आणि मस्तपैकी सगळे चहा पित आहेत. वाव, काय लोकेशन वाटतंय. मी तर चहा पिऊन झाले आणि लोकेशन खरंच सुंदर आहे. चला आता आमचा इथं चहाचा स्पॉट झालेला आहे. आता या पावसातून आम्ही चाललोय मुंबईला आणि आम्ही हॉटेल विराजला बाय बाय करतोय. आता तुम्हाला मुंबईला जाताना तर थोडासा प्रवास दाखवते. ये वा, पाऊस आपलंच असा, कोकण आपलंच असा. चला 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 चला. आणि आता आम्ही कारमध्ये फक्त दोघंच आहोत, मी आणि शिव. शिव चालवणार आहे गाडी. शिव, मला मुंबईला घेऊन जाशील ना अगदी बरोबर? अय, मला मुंबईला घेऊन जाशील ना? अरे आता बिना चावीची मुंबईला जायचं कसं? अरे बापरे, आता कोकण कन्या अडकली. चला. सो तुम्हाला थोडं आता पावसामधून मी ना बाहेरचं वातावरण दाखवते कसं आहे, थोडा ट्रॅव्हलिंग दाखवते आणि देन व्लॉग एंड करते. सो मस्त अचानक भयानक मला आंबेत पूलला जाताना हा छोटासा व्लॉग क्रिएट करायला मिळाला. सो खूप भारी वाटलं, कारण नेहमी आम्ही रात्रीचा प्रवास करतो त्यामुळे असं क्लायमेट घेताच येत नाही. हा, खूप पैसे आहेत हा आमच्या शिवकडे. आणि तर मग असे हे व्लॉग वगैरे घेताच येत नाही. सो किती दिवसानंतर मी खूप आनंदी आहे. सो व्लॉग बघत राहा, कमेंट करा तुम्हाला असेच व्लॉग माझे आवडतात का. सो मी असेच व्लॉग क्रिएट करेल आणि तुम्हाला एंटरटेन करेन. कोणाला कमेंट नको करायला सांगू? माऊला कमेंट करू नका. बघा माझा भाचा असा आहे, बोलतो माऊला कमेंट करू नका. तर तुम्हीच ठरवा मला कमेंट करायच्या की नाहीत त्या. तुम्हाला मी आवडते की नाही मला सांगा. बाबा ठीक आहे, बाय बाय. तेव्हा उलट छान वाटेल. तेच तर नेहमी कोकण कोकण बोलतो पावसात. कधीतरी गणपतीमध्ये तू इकडे गावाला येणार आहेस, तिकडे कुठे? मोठ्या गणपतीला चल 2 दिवस. मोठ्या गणपती तरी बघशील आमच्या इकडच्या. वाव, पाऊस आणि तिथे मस्तपैकी हे वाटतंय. हा रोड आहे बरोबर.
ये करीत आहे, ये करीत आहे. दोन्हीकडे वापरता. आपला प्रवास सुखकर हो. आणि हा खूप छान असं इथे नदी का काहीतरी दिसतीये. काय दिसते काय माहिती. वाव भारी वाटते. ते ऍक्च्युली तुम्हाला ह्याच्यातून दिसत नसेल पण वाव घाट समोरचा पण सुंदर आहे. घाटी समोसा समोरचा घाट सुद्धा सुंदर आहे. समोसा घाट आहे. समोरचा घाट समोसा सुद्धा घाट आहे. सुंदर. समोसा घाट दिसतोय तिला. अशा ह्याच्यामध्ये उलटा भजी खातात लोक. क्या रे क्या बाबूराव थांबला. सिग्नल नाही काय नाही. सिग्नल प्यार का सिग्नल ते त्याचे पैसे द्यायचे. प्यार का पैसा. हा?